हवा से उड़ जाएंगे कोई खाक थोड़ी है, और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है। हवा से उड़ जाएंगे कोई खाक थोड़ी है, दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है। जाओ जाकर पढ़ो इतिहास हमारा नीलेशा, अबे जय भीम वालों से लड़ना कोई मजाक थोड़ी है। जय भीम वालों से लड़ी ना मजाक थोड़ी है, कोई मजाक थोड़ी है। वाह क्या बात है, क्या बात है। अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला, न घडणार जीवन आमचे घडवून भीम गेला। अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला, न घडणारे जीवन आमचे घडवून भीम गेला। वादळ विषमतेचे अडवून भीम गेला, अन बुद्धाशी आमचे नाते जुळवून भीम गेला। बुद्धाची आमचे नाते जुळवून भीम गेला। बुद्धाशी आमचे नाते जुळवून भीम गेला, नाहीतर गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी, आणि समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी। मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलात सुखानं रमला असता, तर तुमच्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी। तुमच्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी। आणि म्हणून माझी माय म्हणते, अग लय बळाला लय बळाला, अग लय बळाला माझ्या दुबळ पोरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात। कुणामुळं कुणामुळं पाठीमाग कुणामुळं आलंय? कुणामुळं? आता कसं? अन लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात। बाबासाहेबामुळं
बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात 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 लई बळाला माझ्या दुबळ पोरात लय बळी आलं माझ्या दुबड्या पोरात लय बळी आलं माझ्या दुबड्या पोरात लई बळाला माझ्या दुबळ पोरात बाबासाहेबांच्या पुण्याईनं लय बळ आलं. परंतु काही लोक, सगळेच नाही बरं का, काही काही लोक आपलं बळ कुठं वापरायला लागलेत कसं बी. भीमा तुझ्या गुणाचा सागर अथांग दिसते. काही काही लोक कुठं बळ वापरायलेत कसं पण, की भीमा ऐक बर का, भीमा तुझ्या गुणाचा सागर अथांग दिसते, न फिटणारा या देशाला तुझा हा पांग दिसते, पण समाजाप्रती कर्तव्य करण्याआधी राहुल काही तुझ्या मुलाची देशीत रांग दिसते, काही तुझ्या मुलाची देशीत रांग दिसते. लई बळाला माझ्या दुबळ पोरात लय बळी आलं माझ्या दुबड्या पोरात लय बळी आलं माझ्या दुबड्या पोरात लई बळाला. पण आपलं बळ कुणी कुठं वापरायला लागलंय कसं. एकदा बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये एक बेवडा येऊन बाबासाहेबांच्या फोटो जवळ येऊन म्हणतो, फुल पेलेला. इथं नाही ना तसं कुणी, आणि खरंच इथं कुणी तसं दिसलं नाही. बरं वाटलं. असं पहिलं गाव आहे की एवढ्या महिलांची संख्या जास्त आहे, शांततेत बसल्यात बिचाऱ्या माय मावल्या, मुलं पण शांत आहे. परंतु आमच्या तिकडाचा बेवडा बाबासाहेबांच्या फोटो जवळ येऊन म्हणतो की बाबासाहेब तुमची आठवण 14 एप्रिल शिवाय येत नाही. बाबासाहेब तुमची आठवण 14 एप्रिल शिवाय येत नाही. आणि लाखोची वर्गणी करतात पण हिशोब कोणी देत नाही. की बाबासाहेब तुमची आठवण 14 एप्रिल शिवाय येत नाही. लाखोची वर्गणी करतात राव, पण हिशोब कुणी देत नाही. खरं सांगतो बाबासाहेब, खरं सांगतो बाबासाहेब, मी याच टेन्शनमुळं देशी दारू शिवाय दुसरी कुठलीच पेत नाही. लई बळाला माझ्या दुबळ पोरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बघा, गुरवणारा पोरगा त्या काळचा, गुरवणारा पोरगा अन बाय माझा साहेब झाला. गुरवणारा पोरगा माझा साहेब झाला. गुरवणारा पोरगा माझा साहेब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्याचा दरारा से सरकारी नोकरात, त्याचा दरारा से सरकारी नोकरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात
बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात ऐका पंकज शिंदे आमची भावकी यांच्याकडून 1000 रुपयाची भेट तुम्ही देऊ नका टाळ्या वाजवा बघा राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात आला साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला 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 पहिले आमचे नाव होते येडूबा दगडूबा धोंडूबा आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आमचे नाव आहेत विकास आकाश निलेश सुहास काय काय असे भारी भारी नावं ठेवलेत आपण बाबासाहेबांच्या पुण्याईने आणि माझी माय म्हणते मंजुषा आशा भरपूर असे काही काही छान छान नाव आहेत पहिलं होतं कोंडाबाई धोंडाबाई कडूबाई आपले पहिले ना मग कडूबाई पहिल्याच आहेत ना आता नव्हे आहेत का त्या जुन्याच आहेत ना म्हणून आजी तुम्ही ऐका माझी माय म्हणते की झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर आज झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर सुखाचा तो डोंगर बसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर काल जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात आला साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला आणि मग झाला सरपंच बोलायला लागला जोरात झाला सरपंच अन बोलायला लागला जोरात बाबासाहेबामुळं 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 माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्या माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात ऐका बाबासाहेबांच्या पुण्याईने एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया एका विहिरीवर पाणी बाया लागले शेंदाया एका विहिरीवर पाणी बाया लागले शेंदाया तिथं समतेचं मंदिर आता लागल्या बांधाया आता समतेचा मंदिर आता लागले बांधाया आता समतेचा मंदिर आता लागले बांधाया एका विहिरीवर पाणी बाया विहिरीवर जायची गरज नाही बाबासाहेबांच्या पुण्याईने तळ्याचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे तरी पण ते पाणी पित नाही आपण बिस्लरीचं पितो फिल्टरचं पाणी पितो आपण एका एका कपड्याला नळ चालूच कुठं हापसून शेंदून आणायचंय बरोबर की नाही माझा मोठा भाऊ जाकीर शेख याच्याकडून 100 रुपयाची भेट मला मिळालेली आहे आभारी आहे जे आणि हा माझा परिवार रोज मला पैसे देतो पण तुम्ही काढू नका
नाही असं काही नाही, तुम्ही मन लावून ऐकताय तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी काहीतरी सांगितलेलं तुम्ही ऐकलं पाहिजे एवढीच माझी आशा आहे. आयोजकांनी मला भरपूर पैसे दिलेत. बघा आज बाबासाहेबांच्या पुण्याईने शावर खाली आंघोळ करतो आपण, पण पूर्वी वामन दादाला लिहावं लागलं होतं की लय नाही मागत भर माझं येऊलस गाडग पाणी वाढ ग माय. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने घरात दारात नळ आहे. आणि म्हणून काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. अरे त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाली आहेत. आणि काळाचाही काळ तुझे हे मुले झाली आहेत. वाहिले जे काल नैनामधून मनोज राजा, त्या आसवांची आज फुले झाली आहेत. त्या आसवांची आज फुले झाली आहेत. आणि बघा बाबासाहेबांच्या पुण्याईने एवढे प्रवाहात आलो आपण, थाटामाटात जगू लागलो. पाण्याची तर गोष्ट सोडून द्या, ह्या भारी भारीच्या साड्या दागिने हे सगळं बाबासाहेबांचं माता रमाईचं कर्ज आहे आपल्यावर. आणि म्हणून माझी माय म्हणते की भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पहिलं पाण्यासाठी आम्हाला वन भटकावं लागायचं, परंतु आज भीमामुळे 9 कोटीची पेटली आज चूल आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यांनो, पण आज भीमाच्या पुण्याईने निलेशा आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे. एका विहिरीवर पाणी बाया लागल शेंदाया. एका विहिरीवर पाणी बाया लागल शेंदाया. एका विहिरीवर पाणी बाया लागल शेंदाया. तिथं समतेचं मंदिर आता लागल बांधाया. समतेचा मंदिर आता लागल बांधाया. इथे समतेचा मंदिर आता लागल बांधाया. नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. नात जुळू लागलं, नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. कुणी कुणाची आणू शकते. अरे नात जुळू लागलं खालच्या वरच्या थरात. बाबासाहेबांमुळं, बाबासाहेबांमुळं, बाबासाहेबांमुळं माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात. तुझ्यान माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात. बाबासाहेबांमुळं तुझ्यान माझ्या घरात. शेवट सादर करते या गीताचे कवी, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय प्रकाशजी जाधव औरंगाबाद वरून लिहितात. गाव पंक्तीत आता, गाव पंक्तीत आता बसू लागल प्रकाश. गाव पंक्तीत आता बसू लागल प्रकाश. गाव पंक्तीत आता बसू लागल प्रकाश. परिवर्तनातला तो दिसू लागल विकास. परिवर्तनातला तो दिसू लागला विकास. परिवर्तनातला तो दिसू लागला विकास. भर चौकात आता निघाय लागली बरात. भर चौकात आता निघाय लागली बरात.
बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्या न